नमस्कार मंडळी, मी गायत्री किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे कारल्याची भाजी। मोठ्यांपासून लहानांपर्यंत आवडीने खातील अशी भाजी नक्की करून बघा। सर्वात प्रथम कारले अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि किसून घ्यायची। किसताना त्याच्यामध्ये ज्या बिया आहेत ना त्या अशा प्रकारे काढून घ्यायच्या। ह्याच्यामध्ये कांद्याचा वापर जास्त करायचा आहे म्हणून मी 4 कांदे कापून घेतले। थोड्याशा मिरच्या घ्यायच्या बारीक कट करून। कढई तापली, आता मी त्याच्यामध्ये तेल घालते। तेल छान गरम झालं तर त्याच्यामध्ये मी मिरची घालते। मिरची पोळली, आता कांदा घालते। कांदा भरपूर घ्यायचा म्हणजे भाजी खूप छान लागते। अशा प्रकारे भाजी बनवून बघा, लहान मुलांना देखील आवडेल आणि आवडीने खातील। फ्रीजमधलं पाणी मी काढून घेतले, असे पिळून घेतलेले आहे कारण त्याचा कडवटपणा थोडा कमी होईल। कांदा पोळलेला आहे, तांबूस रंग आलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये ही भाजी घालून घ्यायची, व्यवस्थित परतवून घ्यायची आहे, एकदम एकजीव करायची आहे। गॅस स्लो करून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे। भाजीकडे शिजत आपण याच्यामध्ये खोबरं घालून द्यायचं। हे ओलं खोबरं आहे किसलेलं, ते घालते। आपली भाजी आता शिजलेली आहे, रेडी आहे। तर मी आता त्याच्यामध्ये मीठ घालते, परत एकदा मिक्स करायची आहे। त्यावेळेला थोडी साखर टाकायची आहे, तर आपला थोडा कडवटपणा कमी करायचा आहे। जास्त गोड नको हवी असेल तर मग तुम्ही साखर नका घालू। 1-2 मिनटं आपण झाकण ठेवूया। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।